स्वागत आहे तुमचे कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. राज्यात थंडीचा जोर वाढणार, हवामानात होणार मोठा बदल. किसान सभेच्या आंदोलनाची यशस्वी सांगता, हिरडा सरकारी खरेदी होणार. परभणीत यंदा रब्बी ज्वारी पीक बहरले, अवकाळीचा द्राक्ष दराला फटका. कांद्याच्या उत्पादनात घट, भाव वाढण्याची शक्यता. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्याच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आता पुन्हा राज्यातील वातावरण निवळले असून वातावरण कुठेतरी कोरडं झालंय, तर काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसंच वातावरण निवळल्यामुळे थंडीचा कडाका देखील वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. मागील 2 दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. यात सर्वात कोकणात झाला होता आणि मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्याही काही भागात पावसाने हजेरी लावली होती. आणि यामुळे काही अंशी का होईना शेतकऱ्यांना या पावसाचा आणि वातावरणाचा फटका बसला होता. राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतेत होते, मात्र आता पुन्हा वातावरण निवळले आहे. तसंच राज्यात ढगाळ वातावरणासह थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हिरड्याला हमी भाव मिळावा आणि हिरड्याची सरकारी खरेदी सुरू व्हावी व भंडारदरा धरणात पुढील बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले होते. तर राजूर येथे हिरडा, पाणी, वीज व बुडीत बंधारे प्रश्नी किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची 5व्या दिवशी यशस्वी सांगता झाली आहे. बाळ हिरड्याची सरकारी खरेदी येत्या हंगामात सुरू केली जाणार आहे. राजूर, कोतुळ व शेंडी येथे स्वतंत्र हिरडा बाजार सुरू करण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत बाळ हिरडा आधारभाव जाहीर केले जाईल असे यावेळी मान्य करण्यात आले. आदिवासी विकास विभागाने महाव्यवस्थापक जयराम राठोड यांनी याबाबत लेखी दिले. भंडारदरा धरणातील पाणी आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधण्यात येतील. यासाठीचा सर्वेक्षण प्रस्ताव तयार झाला असून याबाबतची प्रस्ताव प्रत किसान सभेला सादर करण्यात आली आहे. आदिवासी भागातील अनेक रस्त्यांचे प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आले अशी माहिती किसान सभा नेते अजित नवले यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. परभणीत यंदा 2023 ते 2024 या रब्बी हंगामात परभणी जिल्हा परिसराच्या शेत शिवारात टाळकी ज्वारी मोठ्या प्रमाणात बहरल्याचे चित्र तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेल. नोव्हेंबर महिन्याच्या 27 तारखेच्या पहाटे अचानक वादळी वाऱ्याचा मोठा मुसळधार अवकाळी पाऊस पडलाय आणि या पावसाने नाजूक असलेले हरभरा पीक करपले, परंतु ज्वारी मात्र जोरदारपणे वाढून साऱ्या शेत शिवाराने ज्वारीच्या माध्यमातून जिकडे पाहावे तिकडे हिरवा कंच नेसल्याचं चित्र दिसतंय. सध्या ही ज्वारी निसवून कणसात आली आहे. कणसात फुलोरा लगडून त्याला दाणे भरण्याची अवस्था सुरू झाली आहे आणि ज्वारी पिकाच्या जवळून फेरफटका मारला असता फुलोऱ्यातून सुगंध दरवळतोय. यंदा रब्बी हंगामातील ज्वारी पीक रगड असल्याने ज्वारी दाण्याचे भरघोष उत्पादन होऊन पशुधनास कडवा चारा देखील मुबलक मिळणार आहे. राज्यभरात मागील 3 दिवसांपूर्वी तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे काही पिकांना याचा फटका बसलाय. पण काही ठिकाणी जी पिके चांगली राहिली आहेत तरी देखील अवकाळीच्या नावाखाली पिकांचे दर कमी केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसलाय. या अवकाळीमुळे द्राक्ष पिकांना याचा आर्थिक फटका बसलाय. द्राक्षाचा दर्जा घसरला नसला तरी दराचा दर्जा मात्र घसरलाय. 8 जानेवारीला द्राक्षाचे दर 90 ते 95 रुपये किलो होते, तर लोकल मार्केटचा दर 120 रुपये आणि एक्सपोर्टचा दर 140 रुपये किलो होता. तोच दर आता 50 ते 60 रुपये किलोवर आहे अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश नाझीरकर यांनी दिली आहे. द्राक्षासह अन्य फळांच्या दरात देखील घसरण झाली आहे. कलिंगडचे दर 22 ते 24 रुपये किलो होते, ते दर आता 15 रुपयांवर आलेत आणि त्यामुळे आता फळ उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले. कांद्याच्या भावात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कांद्याच्या भावाने लोकांना रडवले होते. परिस्थिती अशी होती की कांद्याला भाव हा 200 रुपये किलो पर्यंत पोहोचला होता. मात्र नंतर वाढत्या भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि यामुळे कांद्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले. पण 2024 मध्ये पुन्हा एकदा कांद्याने लोकांना रडवण्याची तयारी केली. आता तुम्ही म्हणताल कसं, तर येत्या काही महिन्यात कांद्याचे भाव पुन्हा वाढू शकतात. यावेळी देशातील प्रमुख कांदा उत्पादक भागात रब्बी कांद्यांच्या पेरणीत घट झाली आहे, म्हणजेच आगामी कांदा पिकाचे उत्पादन कमी होणार आहे आणि त्यामुळे कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही मुख्य उत्पादक भागात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रब्बी हिवाळी कांद्याची पेरणी 20% कमी झाली. पेरणीची अंतिम मुदत संपायला अजून काही दिवस बाकी आहेत आणि या हंगामात कांद्याचे क्षेत्र 10 ते 15% घटू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे.
तर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.